हॅलो. तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक अजित कुमार शिंगारपुत्रे मराठी पेपर विश्लेषणाच्या बॅचमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर बघा तुमची TETचे पेपर आहेत, अगदी जवळ आलेले आहेत. पोलीस भरतीचा फॉर्म आहे ते आजपासून सुरू झालेला आहे. जे विद्यार्थी पोलीस भरती करणारे असतील, TETचे असतील, त्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. कारण की बघा मराठी पेपर विश्लेषण 2013 मध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्याचा आढावा घेणार आहोत. तर 2013 साली जे प्रश्न आले त्याचा आढावा घेणार आहोत. तर पहिला प्रश्न काय सांगतो, तर बघा भाषेला लेखकाने कोणती उपाधी दिली आहे, तर पर्याय आहे मातीपेरू माणसाची, दुसरी आहे समाज पुरुषाची, तिसरी आहे समाज पुरुषाला चेतना देण्यासाठी, चौथा आहे दूषित रक्ताची, आणि आपला पर्याय किती आहे, आपला पर्याय 3 आहे समाज पुरुषाला चेतना देण्यासाठी. त्यानंतर दुसरा पर्याय आहे भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला, तर भारत, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स. तर आपलं उत्तर येईल फ्रान्स. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे जर्मन पंडिताच अन्य कोणत्या भाषेत प्रेम आहे, अन्य कोणत्या भाषेत प्रेम आहे. तर आपलं उत्तर काय येईल, पहिले येईल जर्मनी, दुसरा आहे संस्कृत, तिसरा आहे फ्रेंच, चौथा आहे इंग्रजी. तर आपलं उत्तर काय, आपलं उत्तर संस्कृती. 3 प्रश्न झालेले आहेत. चौथा प्रश्न आहे आपली भाषा इतरांनी शिकावी. आपली भाषा इतरांनी शिकावी. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता आहे सांगा बरं कमेंट्स मध्ये. तर पहिला आहे जर्मनी, दुसरा आहे फ्रान्स, तिसरा आहे इंग्लंड, चौथा आहे भारत. आपलं उत्तर काय येईल, नाही सॉरी जर्मनी, दुसरा पर्याय येणार नाही. तर आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता, तर आपलं उत्तर येईल जर्मनी. तर जर्मनी का ते आपण समजून त्या पॅसेज मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर बघा महानायक संभाजी पानिपत, पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केले, तर पहिला आहे रणजित देसाई, दुसरा आहे विश्वास पाटील, साहित्य विचारायच्यावर प्रश्न आलेला आहे. तुम्हाला काय सांगितलं,
मागचे जे कोणतेही प्रश्न असो ते कोणत्याही प्रश्नामध्ये बघा साहित्य विचार, त्यानंतर शब्दसंग्रह, मराठी व्याकरण याच्यावर बघा 100% हमखास प्रश्न आलेले आहेत. तर बघा तुम्हाला पहिला विश्वास नव्हता ना, त्यात बघा TET असो, पोलीस भरती असो, इतर बघा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. पहिलाच प्रश्न बघा, महानायक संभाजी पानिपत या कादंबरीचे लेखन कोणी केले? तर पहिला आहे रणजित देसाई, दुसरा आहे विश्वास पाटील, तिसरा आहे शंकर पाटील, चौथा आहे यापैकी नाही. तर आपलं उत्तर काय आहे? आपलं उत्तर विश्वास पाटील आहे. तर विश्वास पाटील कसं काय? तर बघा 28 नोव्हेंबर 1959 रोजी त्यांचा जन्म झालेला आहे. लेखन आहे पानिपत आहे, पानिपतची तिसरी लढाई यावर आधारित आहे. नाथ माधव पुरस्कार प्राप्त. त्याच्यानंतर आहे झाडाझडती कधीच लिहिलेला आहे कथासंग्रह. 1992 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहे. त्यानंतर 1989 मध्ये प्रियदर्शनी राष्ट्रीय पुरस्कार आहे. त्याच्यानंतर महानायक गडकरी पुरस्कार प्राप्त. संभाजी पागोरा 1990 विकी पाटील अवॉर्ड. चंद्रमुखी 1992 साहित्य अकादमी पुरस्कार विश्वास पाटीलला भेटलेला आहे. यानंतरचा 6वा प्रश्न आहे, रोज कुठल्या तरी व्याकरणावर काळावर प्रश्न आलेला आहे. रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5वा भोंगा वाजत असे. 5वा भोंगा वाजत असे या वाक्याचा काळ ओळखा. या वाक्याचा काळ कोणता आहे सांगा बघू. तुम्हाला काळ टॉपिक झालेला आहे मराठी व्याकरणामध्ये. तर बघा, रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5वा भोंगा वाजत असे हे वाक्य आहे. हे वाक्य ओळखा. तर पहिला पर्याय आहे प्रीती वर्तमान काळ. दुसरा आहे रीती भविष्यकाळ. तिसरा आहे रीती भूतकाळ. चौथा आहे अपूर्ण वर्तमान काळ. तर आपलं उत्तर आहे रीती भूतकाळ. रीती भूतकाळ कसं काय? तर बघा, रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5वा भोंगा वाजत असे या वाक्याचा काळ म्हणजे रीती भूतकाळ आहे. तर तुम्हाला काळ या टॉपिक मध्ये झालेला आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार ओळखा. म्हणजे वाक्याचा प्रकार याच्यावर प्रश्न आलेला आहे. बघा, व्याकरणामधलं कोणताही असा टॉपिक नाही याच्यावर बघा कोणताच प्रश्न आलेला नाही. बघा, कोणताही टॉपिक असो याच्यावर बघा हमखास प्रश्न याच्यावर आलेला आहे. तर बघा, आपला पर्याय आहे पहिला नंबर 1 संकेतार्थी. दुसरा आहे स्वार्थी. तिसरा आहे आज्ञार्थी. आणि चौथा आहे विंध्यार्थी. विद्यार्थी. तर आपलं उत्तर विद्यार्थी आहे. तर अशा प्रकारे 7 प्रश्न आपले झालेले आहेत.
यानंतर 8वा प्रश्न असा आहे, विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? कोणत्या प्रकारचा आहे सांगा बघू. पहिला आहे देशी, दुसरा आहे परभाषीय. शब्दसिद्धी या टॉपिक मधला प्रश्न आहे. त्यानंतर तिसरा आहे तत्सम, चौथा आहे तद्भव. तर आपण उत्तर काय तत्सम येईल. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, सहलीत जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा. या वाक्यातील प्रयोगावर आधारित प्रश्न आहे बरं का. प्रयोगावर मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तेव्हा सहलीत जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर प्रयोग कोणता आहे सांगा कमेंट्स मध्ये पटापट. तर पहिला आहे भाव कर्तरी, दुसरा आहे भावे, तिसरा आहे कर्तरी आणि चौथा आहे कर्मणी. तर आपलं उत्तर कोणते येईल? आपलं उत्तर भाव कर्तरी येईल. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, 9वा झाला का 10वा झाला. 10वा प्रश्न आहे, म स ज स त. हे बघा वृत्ती या टॉपिक वर प्रश्न आलेला आहे. म स, त्यानंतर ज, स, त, ग. हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत? हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत सांगा बघू कमेंट्स मध्ये. तर आपलं उत्तर बघा कोणतं आहे? नववधू. पर्याय आहे नववधू. दुसरा आहे भोजन प्रयात. त्या तिसऱ्या नंतर शार्दूल विक्रीडित. चौथा आहे इंद्रवजा. तर आपलं उत्तर काय? म स ज त ब हे शार्दूल विक्रीडित या प्रकारामधला आहे. वृत्त या टॉपिक वर आलेला आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द. पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. तर पहिला आहे दुष्काळ,
दुसरा आहे दुर्जन, तिसरा आहे निष्कारण, चौथा आहे निष्फळ, तर आपलं उत्तर काय? आपलं उत्तर दुर्जन येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे तर बघा साहित्य प्रकार, याच्यावर प्रश्न आलेला आहे. दोन बघा 2013 मध्ये 2 प्रश्न साहित्य प्रकारावर विचारलेले आहेत. तर बघा 12वा प्रश्न आहे नागनाथ कोत्तापल्ले यांच्या 12वा प्रश्न, नागनाथ कोत्तापल्ले यांच्या पुढीलपैकी बघा आम्हाला अभ्यासक्रमाला होता MA ला असताना आम्हाला पेपरला होता बघा साहित्य प्रकार नागनाथ कोत्तापल्ले, तर कोणत्या MA सेकंड इयरला पेपर होता आम्हाला, तर साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर कोणता झाला? पहिला आहे गांधारीचे डोळे, दुसरा आहे सावित्रीचा निर्णय, तिसरा आहे मूड्स, आणि चौथा आहे राजधानी. तर आपलं उत्तर काय? आपलं उत्तर मूड्स कसं काय? तर नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म 29 मार्च 1948 मुखेड या तालुक्यामध्ये झालेला आहे. मराठीचे धोरण ठरविण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या साहित्य निर्मितीचे काय अध्यक्ष होते. 86व्या मराठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे कादंबरी कथासंग्रह कसे होते? कर्फ्यू, इतर कथा, कवीची गोष्ट, गांधारीचे डोळे, देवाचे डोळे, पराभव, मध्यरात्र, राजधानी, सावित्रीचा निर्णय, त्याच्यानंतर संदर्भ आहे, त्याच्यानंतर पुरस्कार आहे. पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चि. केळकर साहित्य पुरस्कार प्राप्त आहे. तर महाराष्ट्र शासनाने दिलेले पुरस्कार मूड्स 1976, संदर्भ 1984, गांधारीचे डोळे बघा 1985, त्याच्यानंतर ग्रामीण साहित्य 1986, उद्याच्या सुंदर दिवसासाठी 2002 मध्ये पुरस्कार प्राप्त झालेला आहे. याच्यामधला 13वा प्रश्न बघा, हे साहित्य प्रकार प्रश्न आलेले आहेत, 2 प्रश्न आलेले आहेत. तर बघा आम्हाला MA ला बघा नागनाथ कोत्तापल्ले, त्याच्यानंतर नटसम्राट इत्यादी जे टॉपिक होते, कथासंग्रह, कादंबरी, नाटक इत्यादी बघा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या त्याच्यामध्ये सिलेबसला आम्हाला अभ्यासला होता. तेव्हा मला या पेपरमध्ये नागनाथ कोत्तापल्ले या पेपरमध्ये मला एकूण 70च्या वरील मार्क पडलेले आहेत. 50 ते 70च्या दरम्यान मार्क आहेत. तर बघा 13वा प्रश्न आहे, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा, म्हणजे चुकीचे शब्द ओळखा. तर पहिला पर्याय आहे नाविन्य, दुसरा आहे प्रतीक्षागृह,
प्रतीक्षागृह. तिसरा आहे परीक्षा. चौथा आहे आध्यात्मिक. आता आपलं उत्तर काय आहे? आपलं उत्तर फर्स्ट आहे नाविन्य. नाविन्य कसं लिहितात? तर नाविन्य बघा असं लिहितात, नाविन्य असे लिहितात. तर बघा प्रिंट मध्ये मिस्टेक कशी झाली, नाविन्य असं. तर अशुद्ध शब्द ओळखा म्हणलं तर अशुद्ध शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, जयंताने मध्येच विचारले. जयंताने मध्येच विचारले कोण होते? या वाक्यात जयंताने मध्येच विचारले, या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? किती विरामचिन्हे आली आहेत? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा किती आहेत? 1, 2 मध्ये 2, 3 मध्ये 3, 4 मध्ये 4. तर आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये 3. जयंताने मध्ये विचारले 1, या वाक्यामध्ये 2 आणि आली आहेत एकूण 3. तर या वाक्यात किती आले? 3 विरामचिन्हे याच्यामध्ये आलेलं आहे. याच्यानंतर 15वा प्रश्न आहे, पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. म्हणजे शब्दसंग्रह याच्या टॉपिकवर उदाहरण विचारलेलं आहे. समानार्थी या शब्दावर पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. समानार्थी नसलेला शब्द ओळखा म्हणजे शब्दसंग्रह याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर अश्व हा शब्द आहे. तर पहिला पर्याय आहे वारू, दुसरा आहे तिसरा आहे तुरुंग, चौथा आहे शाखामृग. तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 शाखामृग आहे. यानंतर 16वा प्रश्न आहे. तर बघा कवितेवर प्रश्न याच्यावर हमखास आलेला आहे. तर कविता वाचून दाखवतो. पीक खुशीचं डोलतया भारी, भरला आनंद समुद्र शिवारी, बघून पाचूचे रान आमच्या हरपलं देह बाण, आज रानाची शोभा न्यारी, आल्या सरसर भुईवरी धारा, टाकून मातीचा सरला सारा, समज शिवार फुलून आलं, बघून मन हे भुलून गेलं. हे कविता संग्रह आहे. तर कविता संग्रहामधला पहिला प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न आहे, त्याच्यामधला 16वा प्रश्न आहे, शेतकरी काळ्या आईची, शेतकरी काळ्या आईची, शेतकरी काळ्या आईची, शेतकरी काळ्या आईची पूजा करतो. शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो? तर बघा पहिला पर्याय आहे शेतात कष्ट करतो. शेतात
कष्ट करतो, शेतात कष्ट करतो. दुसरा पर्याय आहे काळ्या आईची ओटी भरतो, काळ्या आईची काय करतो, ओटी भरतो. शब्दाकडे लक्ष द्या बरं का. बघा परीक्षेमध्ये कुठला प्रश्न कधी पिलून विचारेल हे आपल्याला सांगता येते का, सांगता येत नाही. परीक्षा परिषद आणि पोलीस भरती घेणारे जे परीक्षा आहे ते अतिशय शहाणे आहेत, हुशार आहेत. तर बघा कोणता प्रश्न कधी पालटून टाकतील हे तुम्हाला सांगता येत नाही. तर बघा काळ्या आईची ओटी भरते. तिसरा पर्याय आहे रानात पूजा करते, रानात पूजा करतो. आणि चौथा पर्याय आहे शेतीला आई मानतो, शेतीला आई मानतो. तर आपला पर्याय कोणता आहे, शेतात कष्ट करतो. म्हणजे शेतामध्ये शेतकरी काय करतो, कष्ट करतो. म्हणजे काय, शेतकरी काळ्या आईची काय करतो, पूजा करतो. त्याच्यानंतर 17वा प्रश्न आहे शेतातली पिके वाहून, शेतातील पिके वाहून, शेतातली पिके वाहून वाहून आहे का, शब्दाकडे लक्ष देत नाही मी चेक केलं. हा, शेतातील पिके पाहून कोणाचे देहभान हरपते, कोणाचे देहभान हरपते. बघा तुम्हाला उत्तरावर प्रश्न आलेला आहे. शिक्षक भरतीला उत्तर आणि कविता पहिल्या पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे. पहिला असो दुसरा असो तर ते दोन्ही पेपरचा अभ्यास करणे हे काळाची गरज आहे. परीक्षा परिषद नेमका कधी प्रश्न विचारेल हे आपल्याला सांगता येत नाही. तर बघा तर पहिला आहे निसर्गाचे, पहिला पर्याय आहे निसर्गाचे. दुसरा आहे पावसाचे, तिसरा आहे शेतकऱ्याचे, शेतकऱ्याचे आणि चौथा आहे वाऱ्याचे, चौथा आहे वाऱ्याचे. तर आपलं उत्तर काय आहे, शेतकऱ्याचे येईल. त्याच्यानंतर 18वा प्रश्न कवितेतील मोत्याचा मळा, कवितेतील मोत्याचा मळा या शब्दाचा समर्पक अर्थ कोणता, समर्पक अर्थ, समर्पक अर्थ काय. तर पहिला आहे पाखरे, दुसरा आहे झरा, तिसरा आहे शेतातील पीक, चौथा आहे संपत्ती. तर आपलं उत्तर काय, आपलं उत्तर 3 आहे, शेतातील पीक. यानंतरचा प्रश्न आहे कवितेतील कोणत्या अनमोल कवितेतील कोणत्या अनमोल कवितेतील कोणत्या अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आले आहे. तर पहिला पर्याय आहे पाचू, दुसरा आहे माणी, तिसरा आहे मोती, चौथा आहे सोने. तर आपलं उत्तर पाचू येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे शब्दसंग्रहावर आधारित प्रश्न आहे. तर बघा जहाल विरुद्धार्थी शब्द आहे.
जहाल या शब्दाचा जहाल या शब्दाचा जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर पहिला आहे उग्र, दुसरा आहे तिखट, तिसरा आहे जलाल, चौथा आहे मवाळ. जहालचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मवाळ. जहालचा विरुद्धार्थी शब्द मवाळ आहे. यानंतर मनीवर प्रश्न आलेला आहे शब्दसंग्रहामधला. पुढील मन पूर्ण करा. पुढील मन पूर्ण करा. पुढील मन पूर्ण करा. पदरी पडले जोड. पदरी पडले पदरी पडले जोड. पदरी पडले जोड याच्यामधला शब्द आहे. पहिला आहे हसून केले गोड. हसून केले गोड. दुसरा आहे रडून केले खोड. हसून आहे, रडून आहे, रडून केले खोड. तर बघा या शब्दाकडे लक्ष द्या. या बघा मन कोणती केव्हा विचारायला सांगता येत नाही. पुढील मन पूर्ण करा. पदरी पडले जोड. पहिला हसून केले गोड, दुसरा रडून केले गोड, तिसरा आहे हसत झेलली जोड. हसत झेलली जोड. आणि चौथा आहे मारून केले गोड. मारून कसं गोड करते बरं? मराठीमध्ये असे शब्द आहेत, ते कसं आहे विनोदी शब्द आहेत. मारून केले गोड. तर बघा पुढील मन कोणती बघा. पुढील शब्दाची मन बघा. पदरी पडले जोड. तर बघा हसून केले गोड. हसून केले गोड. पदरी पडले जोड, हसून केले गोड. याच्यामधला दुसरा शब्द आहे समास. या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे. या सामासिक शब्दात मराठीमध्ये आपली भाषा जशी बोलते तशी बोलते, तर त्याप्रमाणे आपली मराठी भाषा ही राजभाषा झालेली आहे. तर बघा 22वा प्रश्न आहे. ज्या सामासिक शब्दात समास या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा काय होतो? बोध होतो. त्या तिसऱ्याच पदाचा बोध होतो. असा समास कोणता? मी तुम्हाला काय सांगितलं? जर तुम्हाला भरोसा नसेल तर बघा मराठीमध्ये असे कोणते टॉपिक नाही त्याच्यावर संपूर्ण टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत. A to Z मध्ये प्रश्न आलेले आहेत. तर पहिला आहे अविर्भाव. दुसरा आहे तत्पुरुष. तिसरा आहे बहुव्रीही. चौथा आहे द्वंद्व. तर आपलं उत्तर बहुव्रीही होईल. यानंतर 23वा प्रश्न आहे. तर नाम या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे. पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम ओळखा. भाववाचक नसलेले नाम ओळखा. तर पहिला पर्याय आहे भव्यता.
दुसरा आहे सौंदर्य, सौंदर्य. तिसरा आहे दातृत्व. चौथा आहे स्वातंत्र्य. तर आपलं उत्तर 4 आहे स्वातंत्र्य. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 24वा प्रश्न. साधर्म्यावर आधारित अलंकारावर टॉपिक आलेला आहे. मी तुम्हाला काल शिकवलेला आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे. साधर्म्यावर, 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 साधर्म्यावर आधारित, साधर्म्यावर आधारित आणि वैद्यावर आणि वैविध्यावर, वैविध्यावर, साहित्यावर आधारित, वैविध्यावर आधारित असे 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 भेद कोणत्या, असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? असे कोणत्या अलंकारात पडतात? पहिला पर्याय आहे दृष्टांत. दुसरा आहे स्वभावोक्ती, स्वभावोक्ती. तिसरा आहे आनंदवय, आनंदवय. आणि चौथा आहे चेतन गुणोक्ती. तर आपलं उत्तर आहे दृष्टांत. दृष्टांत म्हणजे साधर्म्यावर आधारित आणि वैदिकवर आधारित असे भेद दृष्टांत अलंकारात पडतात. यानंतरचा प्रश्न आहे, आता फक्त 5च प्रश्न राहिले आहेत बघा. 5 प्रश्नांनंतर आपलं पेपर 1चं पेपर विश्लेषण आपलं होईल. यानंतर आपण उद्याच्या लेक्चर मध्ये 2013च्या मध्ये पेपर दुसऱ्या मधले प्रश्न आपण उद्याच्या तासामध्ये रोज आपण संध्याकाळी आपण लेक्चर समजून घेत आहोत. तर आपलं जे लेक्चर आहे संध्याकाळी 7:30 वाजता होईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 25वा प्रश्न आहे, पुढीलपैकी 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 निश्चितपणे, पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक, पुरुषवाचक शब्द ओळखा. म्हणजे पुरुषवाचक शब्द याच्यावर ओळखा म्हणले, म्हणजे लिंग विचाराच्या आधारित प्रश्न आलेला आहे. तर त्याच्यावर बघा, पहिला आहे क्लास. क्लास म्हणजे काय? वर्ग. दुसरा आहे कंपनी. तिसरा आहे ट्रंक. आणि चौथा आहे पेन्शिल. तर आपलं उत्तर काय येईल? आपलं उत्तर आहे क्लास. क्लास म्हणजे काय? वर्ग. पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द म्हणजे क्लास आहे. यानंतर 26वा प्रश्न आहे, एकवचन अनेकवचन वचन विचाराच्या आधारित प्रश्न आहे. पुढीलपैकी पुढीलपैकी निश्चितपणे, पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी, एकवचनी शब्द ओळखा. एकवचनी शब्द ओळखा. तर एकवचनी शब्द कोणते आहेत ते सांगा कमेंट्स मध्ये. पहिला आहे घरे. दुसरा पर्याय आहे लिंबे. तिसरा आहे फोटो. चौथा आहे पिले. तर एकवचनी मध्ये फोटो. फोटोचा फोटो होते. फोटे होते का? होत नाही. फोटोचा फोटो होते.
यानंतर 27वा प्रश्न आहे. विभक्ती विचाराचा प्रश्न आलेला आहे. विभक्ती विचारावर पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? नाम कोणत्या विभक्तीत आहे? नाम कोणत्या विभक्तीत आहे? तर प्रश्न बघा, वचन विचारायचा आलेला आहे. पहिला पर्याय आहे चतुर्थी अनेकवचन. चतुर्थी अनेकवचन. दुसरा आहे षष्ठी अनेकवचन. षष्ठी अनेकवचन. तिसरा आहे द्वितीय अनेकवचनी. द्वितीय अनेकवचन. आणि चौथा आहे तृतीय अनेकवचनी. अनेकवचनी वचनी हा तृतीय अनेकवचनी. तर आपलं उत्तर काय येईल? तृतीय अनेकवचनी येईल. त्यानंतरचा आहे 2 प्रश्न आहेत. 2 प्रश्नानंतर पेपर विश्लेषणाची बॅच होईल. अठ्ठावीसवा प्रश्न आहे. नोकरीसाठी केलेला अर्ज, पत्र व्यवहार म्हणजे लेखन विभाग याच्यावर प्रश्न आलेला आहे. बघा लेखन विभाग मी तुम्हाला बघा उपयोजित मराठी याच्यावर बघा 11वी 12वीला मी शिकवत असतो. तर बघा मागील प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही पत्र व्यवहार, पत्रलेखन, त्याच्यानंतर सूत्रलेख, सूत्रसंचालन इत्यादी जे टॉपिक आहेत ते बघा मागील प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहून घ्यायचे आहेत. तर याचा प्रश्न आलेला आहे नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार, कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? पहिला आहे तक्रार अर्ज, दुसरा आहे मागणी अर्ज, तिसरा आहे कौटुंबिक पत्र आणि चौथा आहे व्यावसायिक पत्र. व्यावसायिक अर्ज याला नोकरीसाठी अर्ज असे म्हणतात. त्यानंतर सेकंड लाईन प्रश्न आहे पुढीलपैकी वर्णमालाचा प्रश्न आलेला आहे. कठोर व्यंजन, पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? कठोर व्यंजन कोणते म्हटले तर पहिला आहे च, दुसरा आहे ग, तिसरा आहे ग, चौथा आहे द. तर आपण उत्तर काय येईल? च येईल. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे शेवटचा पुढील वाक्यात किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? पुढीलपैकी कोणत्यामध्ये बदल झालेला आहे? शिक्षकांनी मुलांना शाबासकी काय दिली? शाबासकी दिली. तर आपलं उत्तर काय? ही एक
त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3 आणि शेवटचा आहे 4. तर आपलं उत्तर काय आहे? आपलं उत्तर 2 येईल. तर अशा प्रकारे बघा पेपर विश्लेषणाची बॅच आपली झालेली आहे. मागील जे प्रश्न आलेले आहेत TET असो पोलीस भरती असो याच्यावर बघा हमखास याच्यावर प्रश्न आलेले आहेत. हमखास योगा एस कंपाईल तुमची प्रश्नपत्रिका आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे विद्यार्थी नवीन आहेत जुने आहेत तर जास्तीत जास्त शेअर करणे गरजेचं आहे. कारण की तुमची TETची जी परीक्षा आहे तर बघा 20 दिवसावर आलेली आहे आणि पोलीस भरती आहे तर बघा डिसेंबरमध्ये 100% लेखी परीक्षा होणार आहे. फॉर्म तुमचे आजपासून सुरू झालेले आहेत. तर माझं अजित कोचिंग क्लासेस म्हणजे अजित शिंगार यूट्यूब चॅनल आहे. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.